सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। द जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल होत नसल्यामुळे सागर ओतारी यांनी दिनांक 14 ऑगस्ट पासून चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर सुरू केलेले आमरण अन्नत्याग उपोषण सलग 4थ्या दिवशीही सुरूच आहे। या उपोषणाला संपूर्ण चोपडा शहरातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषणस्थळी भेट देत पोलीस प्रशासनास जाब विचारित आहेत। तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते व सामान्य नागरिक उपोषणस्थळी भेट देऊन पोलीस प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत। 14 ऑगस्ट 2025 पासून चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर सुरू झालेल्या या उपोषणाला उपोषणकर्ते सागर काशीनाथ ओतारी यांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे। 15 ऑगस्ट सारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशीही अन्यायाविरोधात उपोषणाला बसावे लागते आणि न्यायाची याचना करावी लागते ही एक शोकांतिका असल्याचे मत उपोषणास भेटी देणाऱ्या विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या। हे पोलीस प्रशासनासाठी नामुष्कीचे ठरत असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून उमटत आहेत। उपोषणाला शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, चोपडा शहर व तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। उपोषणस्थळी कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे, तरी देखील उपोषण लोकशाही मार्गाने शांततापूर्ण वातावरणात सुरू आहे। दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवर अद्याप गुन्हा नोंदवला गेलेला नाही। सदर फिर्याद दाखल होऊ नये म्हणून बँकेने माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट पिटिशन क्रमांक 798/2025 दाखल केली होती। त्यावर दिनांक 24 जून 2025 रोजी माननीय उच्च न्यायालयात सुनावणी झाली। त्यावेळी माननीय उच्च न्यायालयाने बँकेची याचिका फेटाळत असल्याचे सांगताच बँकेतर्फे वरिष्ठ ॲडव्होकेट SB देशपांडे व ॲडव्होकेट तपन संत यांनी याचिका मागे घेत असल्याचे सांगितल्यावर माननीय उच्च न्यायालयाने सदर याचिका रद्द केली। तरी देखील पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसल्याने पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत। यामुळे बँकेला पाठीशी घालून सर्वसामान्य जनतेला न्यायापासून वंचित ठेवल्याचा निषेध व्यक्त होत आहे। सदर प्रकरणातील तपास अधिकारी आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी सदर प्रकरणी तपास पूर्ण करून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे बँकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार लेखी परवानगी मागितली होती। मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी असमाधानकारक कारणे देत गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिलेली नाही। उपोषणकर्त्यांच्या मागण्या: संबंधित आरोपीवर तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करावी, अन्यायाला पाठबळ देणाऱ्या व जळगाव पीपल्स बँकेला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व जबाबदार यांची चौकशी करावी। उपोषणार्थी सागर ओतारी यांची प्रकृती खालावली असून दिवसातून सकाळ व संध्याकाळ असे 2 वेळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक उपोषणस्थळी येऊन तपासणी करीत आहेत। प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथकाने उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल व्हा असे सागर ओतारी यांना सांगितले। मात्र श्री ओतारी यांनी दाखल होण्यास व कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.